आज सगळ्यांना सगळ्यात पहिलं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आज का पोस्ट केलाय. तर त्याचं कारण असं आहे की काल मी गुरुपौर्णिमेसाठी मठात गेले होते स्वामींच्या. आणि तुम्हाला माहिती आहे की गुरुपौर्णिमा असल्यावर तिथे छान असा उत्सव असतो, जो मोठा उत्सव असतो, खूप लोकांची गर्दी असते. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप मोठी लाईन होती. म्हणजे आम्ही 3 ते 3:30च्या आसपास गेलो होतो संध्याकाळी आणि आम्ही घरी आलो 8 वाजता. तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करायलाच मिळाला नाही, तो त्यामुळे मी आज पोस्ट केला. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्राची केळुसकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बडबडी प्राची. मला माहिती आहे तुम्ही मला सबस्क्राईब केलंय, म्हणजे ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय, पण ज्यांनी नाही केलंय त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मी जी वेगवेगळ्या विषयांवरची बडबड करते ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. हा व्हिडिओ करण्याच्या मागचं कारण असं की मी जेव्हा मठात गेले होते तेव्हा तिथे मी खूप अशा गोष्टी बघितल्या किंवा माझ्याबरोबर असे काही किस्से घडले जे मला तुमच्याबरोबर शेअर करायला हवे असं मला वाटलं. सो पहिली गोष्ट, तर पहिला किस्सा आपला असा होता, तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की तिथे खूप म्हणजे जेव्हा गुरुपौर्णिमा किंवा दत्त जयंती किंवा असे मोठे उत्सव असतात, सण असतात, जेव्हा कोणाच्या जे मोठे गुरु असतात त्यांच्या काही जयंती असतात, अशा वेळेला खूप लोक तिथे श्रद्धेने आलेले असतात. काही ना काहीतरी वस्तू घेऊन आलेले असतात, काही लोक प्रसाद द्यायला आलेले असतात किंवा ओव्हरऑल जे काही आपली जी भक्ती असते त्या भक्ती नुसार ती लोक गोष्टी आपल्या दान करतात किंवा काही. त्याच्यातली एक गोष्ट मला खटकलेली ती म्हणजे अशी ना, की तिथे जे स्वयंसेवक होते किंवा जे तिथली म्हणजे मठातली जी माणसं होती, खूप गर्दी होती आणि तिथे उभं राहायला मिळत नव्हतं. सो ते स्वयंसेवक सांगत होते की तुम्ही फोनवर राहू नका, तिथे व्हिडिओ काढू नका, तिथे फोटोज काढू नका. पण तरी लोक त्यांना उलटं उत्तर देत होते. सो ही मला खटकलेली गोष्ट. मी सुद्धा व्हिडिओ काढले, पण मी बाहेरून व्हिडिओ काढले. आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर तिथलं पावित्र्य राखणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं. कारण ह्याला 2 कारण आहेत. एक आध्यात्मिक कारण आहे आणि एक वैज्ञानिक कारण आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आध्यात्मिक कारण का? तर आपण अशा वास्तूमध्ये जातो जिथे खूप जास्त पॉझिटिव्हिटी असते. जे काही असेल. आपल्याला माहिती आहे, की कुठलंच मंदिर, मठ असू दे किंवा वेगळ्या धर्मातले काही असू दे, म्हणजे मस्जिद असू दे, चर्च असू दे, तिथे एक पावित्र्य असतं. त्या गोष्टीचं, त्या वास्तूचं एक पावित्र्य असतं. आणि मला असं वाटतं, की आपण तिकडे ना त्या भक्तीने किंवा त्या श्रद्धेने नसतो गेलेलो. आपल्याला एक फक्त व्हिडिओ काढायचा आहे, आपल्याला फक्त फोटोज काढायचे आहेत म्हणून आपण गेलेलो असतो, असं मला कधी-कधी वाटतं. ते चुकीचं आहे. हे झालं त्याचं आध्यात्मिक कारण. कारण आपलं तिथे लक्षच नसतं ओव्हरऑल. दुसरं कारण म्हणजे वैज्ञानिक कारण असं, की मोबाईलचे रेडिएशन्स खूप स्ट्राँग असतात. कॅमेरा जेव्हा आपण फोटो क्लिक करतो किंवा ओव्हरऑल काही गोष्टी आपण फोन वापरतो, तेव्हा त्याचे रेडिएशन्स खूप स्ट्राँग असतात. जेव्हा तुम्ही मोबाईल चालू करता तिथे, तेव्हा ते ॲक्टिव्हेट होत असतात. आणि तिथे जसं मी म्हटलं, की तिथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे ना, त्या रेडिएशन्सने खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे हे सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह आहे ह्या गोष्टी, की मंदिरात किंवा अशा जागेवर जिथे एक व्हायब्रेशन्स येत असतात, जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येत असतात, त्या गोष्टीला हे जे रेडिएशन्स असतात, हे मारून टाकतात. सो हे झालं आपलं वैज्ञानिक कारण. आणि ह्या दोन्ही गोष्टी भरपूर लोकांना तिथे माहिती आहेत. कारण ते जेवढीही मुलं होती किंवा जेवढीही माणसं तिथे व्हिडिओज, फोटो काढत होते, ते चांगले शिकलेले होते, चांगल्या घरातले वाटत होते, की ज्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, पण तरीसुद्धा ते करण्याची ती चूक करत होते. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा किस्सा माझ्याबरोबर असा, की पाया पडताना माझ्या सहज असा मनात विचार आला, की बरेच वर्ष झाले, की आपण खूप म्हणजे मी किंवा माझी फॅमिली किंवा सगळ्याच गोष्टी, सगळ्याच माझ्या आजूबाजूला असलेली माणसं ना आपण खूप मेहनत करत असतो. खूप मेहनत करत असतो. अडचणी येत असतात. खूप साऱ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात आणि आपण त्यावेळेला दोष देतो देवाला किंवा जे स्वामींना मानतात ते स्वामींना किंवा ओव्हरऑल जे तुम्ही ज्यांना मानता त्यांना आपण दोष देतो, की असं माझ्याबरोबर काच होत नाहीये, माझ्याबरोबर असं का घडत नाहीये, माझ्याबरोबर काही चांगलंच घडत नाहीये, असा आपण खूप विचार करत असतो. तर मला जेव्हा मी काल पाया पडत होते, तेव्हा मला त्यांच्याकडे बघून ना मला असं एक मनात असा एक विचार आला, मी जिथे-जिथे जाते तिथे काही गोष्टी थांबल्या जातात. म्हणजे माझ्याकडे काहीतरी माझ्या बाबतीत काहीतरी अडचणी येतात किंवा काहीतरी गोष्टी अशा होतात, की त्याच्यामुळे ते कामच थांबतं किंवा काहीतरी होण्यासारखं असतं आणि ते थांबतं. तर मला पण खूप राग यायचा ह्या बाबतीत.
पण काल एक गोष्ट खूप छान अशी मला उमगली, कदाचित तीच मला स्वामींनी देण्यासाठी इथपर्यंत बोलवलं असेल, की ती सुद्धा मला तो एक सल्ला असेल त्यांचा, तो देण्यासाठी मला तिथून त्यांनी बोलवलं असेल. मला असं झालं, की माझी कामं अडतायत किंवा माझी हे होतायत. आपण एक म्हणतो ना, की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं आणि कदाचित हीच शिकवण किंवा हेच सांगण्यासाठी त्यांनी मला तिथे बोलवलं असेल. जेव्हा मठात आतमध्ये गाभाऱ्यात गेली, तेव्हा मी असं स्वामींकडे खूप छान असं बघत होते आणि मला असं जाणवलं, की स्वामी खूप स्ट्रिक्ट आहेत. आपल्याला जे हवंय ते आपल्याला ते सहजासहजी नाही मिळणार आहे. मुळात ते देणार नाहीयेत. कारण स्वामी बघतात किंवा देव बघतो किंवा युनिव्हर्स बघतं, की तुम्ही किती कॅपेबल आहात त्या गोष्टीसाठी. तुम्हाला मी एखादी गोष्ट दिली, तर ती तुम्ही किती सांभाळू शकता, ती तुम्ही तुम्ही हँडल करू शकता, ती किती तुम्ही मॅनेज करू शकता. ही गोष्ट मला असं वाटतं, की नेहमी युनिव्हर्स बघत असतं, स्वामी बघत असतात किंवा तुम्ही देवांना मानता, तुम्ही देव बघत असतात. तुम्ही ज्यांना तक्रार करता ज्यांच्याकडे, ते बघत असतात, की तुम्ही किती कॅपेबल आहात, तुमच्याकडे किती क्षमता आहे. आणि काही वेळेला ना ते संधी देतात सुद्धा, की जा, तुला जे करायचं ना ते तू कर. अशी संधी सुद्धा देतात. पण ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. ही संधी त्यांनीच आपल्यापर्यंत पाठवली. ह्यावरून ना मला एक गोष्ट आठवते आणि मला ती तुमच्याबरोबर शेअर करायला नक्कीच आवडेल. ही गोष्ट 2 मित्रांची आहे. एक असतो रामू आणि एक असतो श्यामू. सो हे दोघं सुद्धा भक्त, म्हणजे खूप स्वामींचे मोठे भक्त असतात. म्हणजे नेहमी ग्रंथांचं पठण करणं, नामस्मरण करणं, त्यानंतर पोथी वाचणं, हे सगळं ते करत असतात. एक दिवशी काय होतं, हे लोक मठात जातात स्वामींच्या आणि तिथे ते स्वामींची आराधना करत असतात किंवा नामस्मरण करत असतात. त्यांची भक्तीचा जो मार्ग आहे ते करत असतात. आणि त्यांना कळतं की गावात पूर आलाय. खूप पाणी सगळीकडे भरलंय, आपल्याला जाण्याचा चान्सच नाहीये कुठे, असं सगळं होतं. आणि दोघं सुद्धा स्वामींना प्रार्थना करतात, की स्वामी, तुमचं माझं जे काही आहे जीवन मरण हे तुमच्या हातात आहे. तुम्ही मला आता वाचवा. असं बोलता क्षणी एक होडीवाला येतो तिथे आणि तो होडीवाला सांगतो, की तुम्ही माझ्या होडीमध्ये बसा, मी तुम्हाला काठापर्यंत नेतो. म्हणजे जिथे तुम्ही सुखरूप पोहोचाल तिकडे तुम्ही तिथे नीट राहाल. असं तो होडीवाला सांगतो. त्या क्षणी शामू स्वामींचे आभार मानतो आणि तो त्या होडीत बसतो. आणि तो होडीवाला शामूला घेऊन जातो. रामूला खूप अशी खंत वाटते, की स्वामी, अहो तुम्ही माझ्यासाठी का नाही आलात? तुम्ही माझ्यासाठी या, मला तुम्ही वाचवा. कारण त्याने पण होडीवाल्याला तेच सांगितलेलं असतं, की तू जा, माझे स्वामी येतील. दुसऱ्या क्षणी ते असं बोलताच, म्हणजे रामू असं बोलताच स्वामींना अजून एक होडीवाला येतो. आणि तो होडीवाला पण रामूला पुन्हा तेच सांगतो, की ये तू माझ्या होडीमध्ये बस, मी तुला सोडतो. रामू पुन्हा ते सांगतो, की नाही. रामू त्यांना पुन्हा टाळतो, की नाही, माझे स्वामी येतील, माझे स्वामी मला वाचवतील. तो होडीवाला सुद्धा जातो. तिसऱ्यांदा एक लाकूड वाहत येतं त्या पाण्यात. ते सुद्धा रामू टाळतो. आणि त्या पुराचं पाणी इतकं वाढतं, की तो रामू त्यामध्ये वाहतो आणि तो मरण पावतो. मेल्यानंतर तो स्वामींकडे जातो आणि स्वामींना बोलतो, की स्वामी, मी तुमची एवढी भक्ती केली, मी तुमचं एवढं सगळं करत होतो, नामस्मरण करतो, पठण करतो, तरी तुम्ही मला वाचवायला का नाही आलात? स्वामी बोलतो, तरी तू मूर्ख आहेस. मी तुला 3दा 4दा वाचवायला आलो होतो. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आलो, वेगवेगळ्या गोष्टी तुझ्यापर्यंत पाठवल्या, पण तुला ते कळलंच नाही. मी पहिला होडीवाला आलो, होडीवाला बनून आलो, त्यावेळेला मी शामूला घेऊन गेलो, तेव्हा मी तुला सांगितलेलं, की तू होडीमध्ये बस, पण तू नाही बसलास. पुन्हा मी तुझ्यासाठी आलो होडीवाला बनून, तर तू तेव्हाही नाही बसलास. त्याच्यानंतर मी तुझ्यासाठी लाकूड पाठवलेलं, ते लाकूड सुद्धा, जेणेकरून ते लाकूड पकडून तू काठापर्यंत येशील, तिकडे सुखरूप राहशील, पण तू त्याचाही वापर नाही केलास. सो मित्रांनो, ह्यातून बोध घेण्यासारखं असं ना, की आपण एखाद्याची भक्ती करतो, आपण स्वामींची जेव्हा भक्ती करतो, तेव्हा स्वामी तुम्ही किती कष्ट करता हे बघून सुद्धा तुम्हाला चान्स देत असतात. आणि जेव्हा तुमच्या समोर असे चान्सेस असतात, तेव्हा त्या संधी असतात, त्या तुम्हाला ओळखता सुद्धा आल्या पाहिजे. हाच ह्यातून बोध आपण घेऊ शकतो. तुम्हाला माझी ही गोष्ट, तुम्हाला माझे हे किस्से जर आवडले असतील, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्याबरोबर असं काही घडलंय का, किंवा तुमची अशी कुठली संधी हुकली आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला, म्हणजेच बडबडी प्राची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ.